बघूयात पुढची बातमी। रत्नागिरीतील बारसू रिफायनरीवरून मंत्री नारायण राणे हे चांगलेच आक्रमक झालेत। जर कंपनीचा होकार असेल तर रिफायनरी बारसूमध्येच होणार अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली आहे। कुणाचाही विरोध असू द्यात, कुणाच्याही विरोधाची पर्वा करणार नसल्याचं राणे म्हणतायत। तर शिवसेना आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असं म्हटलं आहे। अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही। आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी बोलेन। कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, ते कंपनी रत्नागिरी 100% लागेल। कोणाचाही विरोधाची पर्वा करणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी पुण्यामध्ये येतोय। आमचे शहर प्रमुख नाना असतील, आमचे रमेश बापू असतील, आमच्या महिला आघाडीचे पदाधिकारी असतील, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांनी मिळून जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो। परभणीला खरं तर निघालो होतो, परभणीचा दौरा रद्द झाला। त्यामुळे अचानक शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांना भेटावं, पुण्याच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं एक ऊर्जा प्राप्त करावी आणि कामाला लागावं, याच उद्देशानं आज मी शिवसेना भवनमध्ये आलोय।